एका तरुणीच्या आयुष्यातील 7 दिवस जे तिच्यासाठी काळ रात्री ठरले। उत्तर प्रदेशच्या वाराणसीत घडलेली ही घटना ऐकून तुमचंही मन सुन्न होईल। एक विश्वासघात, एक क्रूर कट आणि 7 दिवसांचा अमानुष अत्याचार। हे सगळं घडलं एका हुक्का बार पासून सुरू झालेल्या त्या काळ्या रात्रीपासून। 29 मार्च 2025 लालपूर पांडे पोलीस ठाणे क्षेत्रात राहणारी ही तरुणी बीपीएडच्या प्रवेशाची तयारी करत होती। कॉलेजमध्ये रनिंग प्रॅक्टिकल्सला जाणारी ही मेहनती मुलगी इंस्टाग्रामवर साजिद नावाच्या तरुणाच्या संपर्कात आली। मैत्री वाढली, विश्वास वाढला आणि मग आला तो भयंकर विश्वासघाताचा दिवस। साजिदने तिला मल्हदिया येथील हुक्का बार मध्ये भेटायला बोलवलं। तिथे त्याचे काही साथीदार होते, काही ओळखीचे, काही अनोळखी। पण कोणाला काय माहित होतं की त्या हुक्का बार मधल्या एका पेयात नशेचा पदार्थ मिसळला जाणार आहे। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। त्या पेयाने ती बेशुद्ध झाली आणि मग सुरू झाला तिच्यावरचा अत्याचारांचा सिलसिला। 7 दिवस वेगवेगळ्या हॉटेल्स मध्ये नेऊन त्या नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला। 7 दिवस ती बेपत्ता होती आणि तिच्या कुटुंबियांचा जीव टांगणीला लागला होता। 4 एप्रिलच्या संध्याकाळी पोलिसांनी या तरुणीला शोधून काढलं। नातेवाईकांनी तक्रार दाखल केल्यानंतर 6 एप्रिलला गुन्हा नोंदवला गेला। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 6 आरोपींना अटक केली। यात हुक्का बारशी संबंधित एक व्यक्तीही सामील आहे। बाकी आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या 3 टीम्स रात्रंदिवस झटत आहेत। सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत। हॉटेल्स आणि हुक्का बारवरही छापे टाकले जात आहेत। या कांडात आरोपींमध्ये दुसऱ्या समुदायांचे युवक असल्याने हे प्रकरण आणखीनच संवेदनशील बनलं आहे। पोलीस खूप काळजीपूर्वक पावलं उचलत आहेत जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये। पण प्रश्न हा आहे, या सगळ्याला जबाबदार कोण? विश्वासाला तडा देणारा साजिद की मूकपणे अत्याचार करणारे त्याचे साथीदार? वाराणसीच्या पोलीस कमिशनरने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। त्यांनी सर्व संबंधित हॉटेल्स आणि हुक्का बारवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत। अशा घटना पुन्हा घडायला नकोत असं त्यांचं म्हणणं आहे। पण खरंच ही कारवाई पुरेशी आहे का? एका तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, तिच्या स्वप्नांना कुणीतरी काळीमा फासली, याला जबाबदार कोण? ही फक्त एक बातमी नाही, हा समाजाचा आरसा आहे। इंस्टाग्रामवरची मैत्री असो किंवा हुक्का बार मधली मौत, कुठेतरी आपण सावध राहायला हवं, नाही का? ही आणि मुख्य म्हणजे अशा नराधमांना काय शिक्षा मिळणार? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।